आज आमच्याकडे 2 पाहुणी येवची होती म्हणून सकाळी जाऊन मटण आणलं. मटण आणले तर जरा जास्तच आणलं, त्यामुळे 2 कडे शिजवचा लागला. त्याच्यासाठी करूक घेतलं घावणे, पण त्याची वाट लागली. त्याचा सुद्धा व्हिडिओ केला तो तुमका दाखवतले. मटण आणलं, स्वच्छ धुतलं, बारीक केलं, त्याका आला लसूण पेस्ट, हळद, गरम मसालो लावून अर्धा तास ठेवून दिलं. नंतर एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीक घातलं कांदो. अशी 2 पातेली ठेवची लागली कारण मटण जास्त 1.5 किलो आणलेलं आहे, त्यामुळे 2 कडे वेगवेगळा शिजवचा लागला. थोडा ह्या पातेल्यात घातलं, व्यवस्थित परतलं आणि झाकण लावून ठेवलं म्हणजे वाफेर शिजता बरा. दुसऱ्या पातेल्यातही तसाच घातलं. व्यवस्थित शिजल्यावर मग मी मीठ घालतं अर्धा कच. मग मस्त शिजान येतं भुसभुशीत. आणि अगोदर घातलास तर वडासलेल्यासारख्या होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या पातेल्यात पण तसंच घातलं. ता शिजल्यावर त्याच्यात पण मीठ घातलं. जास्त झाल्या कारण वाटप लावलास की तर मग पातेल्याच्या बाहेर येताला, त्यामुळे असा वेगवेगळा शिजवचा लागला. त्याच्यानंतर ह्या मटणाक वाटप लावून घेतलं. त्याच्यानंतर त्या मटणाक पण वाटप त्या जरा सुक्या घातलं आणि ह्याचं रस्सो केलं. अप्रतिम चव झाली. व्यवस्थित उकडान इला वाटप लावून झाला की भरपूरशी कोथिंबीर घालायची. ह्याच्याबरोबर केले मी वडे. वडे झटपट भाजणीचे करतो. त्याच्यानंतर जेवक बसलो. असे तुम्ही वडे करा, मटण करा, खावा. आवडतलं तुमका अप्रतिम लागतं. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा. घावण्याचा व्हिडिओ लगेच तुमका दाखवतले.